असं म्हटलंय की हिजाब घातलेली महिला या देशाची पंतप्रधान होईल, कसं बघता? असुद्दीन ओवैसी चेकाळलेला आहे. खरं तर इराण जिथे कट्टर मुस्लिम होते त्या देशात लाखो करोडो महिला एकत्र येऊन हिजाब उतरवत आहे. त्या हिजाबची होळी करतात आहे, बुरखा उतरवत आहे. मुस्लिम महिलांना जाऊन विचारलं तर त्यांना कुठे पाहिजे हिजाब, कोणाला पाहिजे पारतंत्र्य. परंतु एक अर्ध सत्य आहे जे असुद्दीन ओवैसी बोलले की भारतामध्ये लोकसंख्येचं प्रमाण असंतुलित होते, मुस्लिमांची संख्या वाढते आणि म्हणूनच आम्ही सर्व हिंदूंना सांगतो की एकजूट व्हा. एकजूट झाले तरच हिंदू राज्य करू शकतील या देशावर, त्यांच्या हातात सत्ता राहील. अमरावतीमध्ये असुद्दीन ओवैसी आले तर त्यांनी सांगितलं की यावेळेला सर्व पक्षांची मजबुरी राहील, MIM सुद्धा त्यामध्ये राहील आणि अमरावतीचा महापौर मुस्लिम होईल. आणि त्यांनी तेव्हाही म्हटलं होतं इंशाअल्लाह MLA भी मुस्लिम होगा और MP भी मुस्लिम होगा. आणि म्हणून मुस्लिमाच्या एकजुटीचं काम तो करतोय. परंतु हिंदू विखुरल्या गेला तर मात्र सत्ता त्यांच्या हातातून निघून जाईल आणि म्हणून एक रहोगे तो सेफ रहोगे.